नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती बाबा यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत. तर ज्याची खूप प्रतीक्षा लागलेली होती, की आपल्या भगिनींचा जो काही लाडक्या बहिणीचा जुलैचा जो हप्ता होता, तो नेमका कधी खात्यामध्ये येणार? या संदर्भात आपल्याला सर्वांना चिंता होती. तर या संदर्भात खूप महत्त्वाचा जी-आर आलेला आहे. तर तो नेमका जी-आर काय आहे? तो सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरू करूया. तर मंडळी, हा जी-आर आलेला आहे 30 जुलै 2025ला. तर तो कशा संदर्भात आहे बघा. महिला व बालविकास विभाग त्यांच्यामार्फत हा जी-आर काढलेला आहे. तर जी-आर काय आहे बघा. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र जी भगिनी आहे, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार, तसेच त्याच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे म्हणजे डी-बी-टीद्वारे ₹1500 दर महिन्याला होतो. म्हणजे एका कुटुंबामध्ये 2 महिलांना डी-बी-टीद्वारे ₹1500 महिन्याला येतात. तर सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 28,229 कोटी इतका निधी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केला होता. तर त्याच्यापैकी 2,984 कोटी रुपये इतका निधी आता सध्या पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये डी-बी-टीद्वारे ट्रान्सफर केला जाईल. अशा प्रकारचा हा जी-आर आहे. तसेच सदर वितरित करण्यात आलेला निधी आहरण व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्ही-पी-डी-ए एक खातं असतं. तर त्या खात्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी काही योजना आहे, तर त्या योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया हे खाते क्रमांक आहे. तर इथे पैसे जमा करण्यासाठी शासनाने आदेश काढलेले आहेत. म्हणजे या खात्यामधून आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये डी-बी-टीद्वारे पैसे येणार आहेत. तसेच सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे डी-बी-टी ट्रान्सफर आर्थिक लाभ अदा करण्याची सदरचा निधी खर्च करण्यात यावा. सदर शासन निर्णय वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या निधी मर्यादेत तसेच मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर हा झाला जी-आर. तर काय मंडळी, की सर्व महिलांची अपेक्षा होती, की इतक्या दिवस जुलै महिन्याचा हप्ता कसं काय आला नाही? तर आता जुलैचा आणि ऑगस्टचा येतो की काय? रक्षाबंधनच्या अ, अनुषंगाने सर्वांना गोड बातमी मिळेल की काय? की ऑगस्ट महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता सोबतच येईल का? तर तसं काही नाही. आता फक्त निर्देश फक्त जुलैसाठी काढण्यात आलेला आहे. तर ऑगस्टचं नंतर कळेल आपल्याला. पण आता हा जो काही जुलै महिन्यासाठी निधी निर्गमित करण्यात आलेला आहे, तो 8-10 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.